तन उद्धार संघाचा महिमा. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर नुसत्या अभ्यासाने मोठं होता येत नाही, संगतीचा पण परिणाम आहे. एक बाईचा इतका अभ्यास रोडगे साहेब, आपलं रोडगे साहेबच ना, हो ते रोडगे म्हणले आम्हाला आमच्या तिकडचे आठवले, ते बी डॉक्टर साहेबच आहेत. पाकशास्त्रात तिची PhD झाली. मोठा शब्द आहे PhD. पाकशास्त्रात इतकी नाविन्यपूर्ण विद्वान नाही का ती, फार विद्वान. पण पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर वाढायच्या टायमाला लाईट गेली आणि दिवा लावला आणि दिव्याची वात वरी करताना बोटानच केली. आता बोटानच करावं लागते ना, पण दिवा होता राखेलचा. पुन्हा हात धुवा का नाही, त्यानंच शिरा वाढला, त्यानंच भात वाढला, त्यानंच पोळ्या वाढल्या. एक थेंबभर राखेलची संगती झाली तर अख्ख्या गावरान तुपातल्या स्वयंपाकाची माती करून टाकली. राखेल काय तिने चमचा 2 चमचे थोडेच ओतलं, बोटाला चिटकलच किती का असेल तिच्या, पण तितकाच राखेलचा संग झाला तर अख्खा स्वयंपाक मातीत गेला. कसे खाते नो. आणि वाईटाचा जास्त पावर असतो, बरं जास्त पावर असतो. 100 लिटर दुधाचं दही करायचं असेल तर इरजण किती टाकते होय सकुबाई, मंजुळाबाई, द्वारकाबाई, अंतिकाबाई, वत्साबाई, कांताबाई, दुर्गाबाई किती टाकते? 20 लिटर, अर्धा चमचा. मग 100 लिटर दुधाचं दही करायला एक अर्धा चमचा ताक जर असेल तर त्याची पावर किती आहे? 100 लिटरला आपल्यासारखं करतोय. 80 ट्रॅक्टर कांदे होते, 80 ट्रॅक्टर कांदे. माझ्याकडे नाही, आपली काय लायकी इतकी पिकवायची. लावल्या होते मला तितके, चांगली शेती. 80 ट्रॅक्टर कांदे, त्याच्यात 10 कांदे सडके टाकले. 5-6 ट्रॅक्टर कांद्याचा भुगा करून टाकला. 10च कांद्यानं. म्हणून मला वाटतंय चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या जवळ गेलं नाही पाहिजे. चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या लांब राहायचं. तरी सडका कांदा म्हणला मला भेल म्हणला तरी हरकत नाही, म्हणला तुम्हाला भेल तरी हरकत नाही, पण मोठं व्हायचं असेल तर संगतीचा परिणाम. राजे हो इतका इन्मक नालायक होता. चला संगतीनं माणूस मोठा होत असतो. दुर्योधन हा पापी नव्हता, पण दुर्योधनाला 23 वाईट लोकांची संगत झाली म्हणून दुर्योधन आजही पुराणात दुर्योधनाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे बघण्याचा, त्याचं नाव ऐकण्याचा दृष्टिकोन डॉक्टर साहेब बदलतो. मुळात हा वाईट नव्हता, संगतीचा परिणाम आहे. संगत चांगल्याच्या सानिध्यात माणसं मोठी होत असतात, मोठी होत असतात. रामायण चालू आहे ना. मला असं वाटतंय वाल्या इतका पाप करणारा मी जन्माला आलोय तसा टीव्हीवर पेपरवर माणूस पाहिला नाही. आपल्याकडे किती खून केल्यावर अटक करते? एकच नाही, हो पुन्हा सोडतेत का? एक खून केल्यावर एक खून, एक वाल्यानी किती खून केलेत एकाही रामायणकारानं सांगायचं नाही, कारण पुराणात तसा उल्लेखच नाही ना, उल्लेखच नाही. बरं चोर हा संध्याकाळी जेवायला नाही त्याला मारित असतो का देवटे बुवा? आणि कशाला फुकट कळण शेंडी वळवळ बेजार करून घेईन तो? कोणाला मारित असतो चोर? मग महाराज बी नोटावाला असला तरी त्याला हाणणार. गरीब चौबदाराला मारून काय भेटणार आहे त्याला बिचाऱ्याला? म्हणजे तुम्ही गरीब येत असं म्हणत नाही बरं का. एखाद्या वेळेस काही काही चौबदार इतके श्रीमंत आहेत, 150 एकरवाला एक चौबदार होता. म्हणजे कीर्तनकारांनी त्याच्या बाजूच्या लोकायला साधं समजू नये असं 700 वर्षापूर्वी आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं होतं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कीर्तनकाराच्या सानिध्यातले लोक प्रत्यक्ष शंकर असतात. त्यांना समजायचं नाही मी लय शहाणा आहे म्हणून.
वाल्याने अशी माणसं मारली, महाराज जरी मारली असतील तर पैशावालेच, वैद्य जरी मारले असतील, पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य नाव होता, पैशावालेच, राजे जरी मारले असतील तरी पैशावालेच, आम जनता मारली असेल तरी पैशावालीच. चोराला काही संबंध नसतो, महाराज आहे का काय, त्याला काय संबंध, त्याला फक्त पैसे गुंड. मग इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली तरी तो वाल्याचा वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक. ताकद कोणाची? अर्धक्षण घडता संताची संगती. एका काही वेळापुरती नारदांची संगत झाली, ही संगतीची ताकद आहे, संगतीची ताकद. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस मोठं होत असतो. सज्जन की कर ले संगत, सज्जन की कर ले, सज्जन की कर ले संगत, सज्जन की कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, संगत सज्जन की कर ले, संगत सज्जन की कर ले, संगत सज्जन की कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, ओ संगत सज्जन की कर ले, ओ संगत सज्जन की कर ले, ओ संगत संगतीची ताकद फार मोठी आहे. आवाज कमी करत जाऊ नका, कारण ते म्हणताना आम्ही बोलतच नसतो ना. संगतीची ताकद आहे. दोन पुराणाच्या बाबतीत जर 9 श्लोकाचा इतिहास पाहत गेला तर येळूला अपवित्र म्हटले. साबरी वाढिणल्या सरळा, वरी फळना आत पोकळा, कास्तन झाले गळा शिळीये जैसे. शिळीच्या गळ्याला येणाऱ्या स्तनातून लालाजी दूध निघत नाही. येळू इतका उंच वाढतोय पण फळ लागत नाही, आणि इमारतीला वापरला तर मधातून पोंगे आत पोकळा. येळू 4 गोष्टींना अपवित्र सांगितला. रामायणामध्ये रावणाचा भाचा सांब नावाचा व्यक्ती जगाच्या नाशाकरता तपश्चर्या करत होता, कालास्त्राची तपश्चर्या करत होता. कालास्त्र प्राप्त झालं, पण कालास्त्रानं विचार केला याच्या हातात पडलं तर हे चांगल्याला मारीन, म्हणून लक्ष्मणजीच्या हातात अस्त्र पडलं. अस्त्र किती तेजस्वी आहे शस्त्र, म्हणून प्रयोग केल्याबरोबर येळूच्या जाळीत तपश्चर्या करणारा सांब मृत्यू पावला. या मूर्खाचं, जगाचा नाश करणाऱ्या व्यक्तीचं रक्त येळूला लागलं. त्या दिवसापासून येळू अपवित्र, येळू अपवित्र. ह्या येळू, हा जर येळू वारकरी संप्रदायाच्या पताका फडकवण्यासाठी लावला तर त्या येळूला गोपीचंद लावतात आणि त्याच येळूच्या पुढे पात्र टेकून नैवेद्य ठेवतात. कोणाची ताकद आहे? अपवित्र येळून पताकेची संगती केल्याबरोबर त्याची पूजा आहे, त्याची पूजा आहे. संगतीची ताकद इतकी मोठी असते. नंतर मग पेरणी करता वापरला, का वापरला, पेरणीत कसा स्वीकारला, हे कृषी कर्मातलं फार मोठं वेगळं. पण मी माझ्या कडव्यावर येतो. हा केसर शिवडी. इन्मक नावाचा नालायक व्यक्ती हा जेवायला बसलेला आहे, दुर्योधनाच्या उजव्या बाजूला आहे. वाढवा वाढवा, कडक करा आवाज, फक्त बेस कमी करा, कडक करा. सगळ्यांनाच द्या, मला एकट्याला नका. आणि द्रौपदी तूप वाढत असताना तिच्या चोळीचं 2ऱ्या क्रमांकाचं बिरड सुटलं. बिरड म्हणजे गाठ. टिकल्यावाल्यांना ही चोळी कळणार नाही. मोठ्या आदरानं तुमची आजी पणजी असेल तर तिच्याकडे बघा, तुम्हाला ती चोळी बघायला भेटेल. ती चोळी
अशी चोळी मुक्ताई साहेबांच्या अंगात होती. ओरिजिनल फोटो जर कुठं पाहायला भेटला तर बघा, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा फोटो, गाठीची चोळी जुन्या मावल्यांना असायची. जुन्या मावल्यांना त्या गाठी चोळीला 2 बिरडे 2 गाठी असायच्या. दुसऱ्या क्रमांकाचं बिरड सुटलं आणि बिरड सुटलेलं इन्मक नावाच्या हरामखोर व्यक्तीनं पाहिलं आणि त्याला माहित होतं दुर्योधन आपल्या डाव्या हाताला आहे. आपण जर दुर्योधनाला सावध केलं तर शेवटी दुर्योधनाची मोठी भाऊजाई आहे, त्याला थोडासा पुळका कनवाळा येईल. म्हणून या हिन्मखानं दुर्योधनाच्या पलीकडून बसलेल्या शकुनीला डोळ्यानं खुणवलं. खुनवा खुनवे असतात ना डोळ्यानं, डोळे बऱ्यापैकी भंगिरे असतात. म्हणून तर पूजा करताना पाठीला पाणी लावा म्हणत नाहीत, डोळ्याला पाणी लावा म्हणतात. इतके भंगिरे असतात डोळे. काही काहीचे इतके भंगिरे देवा, ब्रह्मदेवाला पण मोजता येणार नाही त्याच्या डोळ्याचा भंगिरेपणा. विठाला विठाला खुणावलं. शकुनी शकुनीच होता. फार पापी राजा होता शकुनी, गांधार देशाचा राजा होता. आणि शकुनीला इन्मखाने सांगितलं, राजन देखो भला. खुणवलं डोळ्यानं. शकुनीनं लागलीच दुर्योधनाची उजवी मांडी दाबली, कारण तो डावीकून बसलेला होता. मांडी दाबली. भाषेबुवा जी मामाश्री, तुमच्या वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. दुर्योधनानं खाली पाहिलं, हो डॉक्टर साहेब. शेवटी तो पापी नव्हता आणि खाली पाहून म्हणला, मामा शोभतय का तुम्हाला? भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. मी जरी तुमचा सक्का भाचा असेल तरी पांडव तुमच्या बहिणीचे पुतणे आहेत, त्या अर्थी ते सुद्धा तुमचे भाचेत लागतात. आणि मामानं भाच्या सुनाकडं लेकीच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. शकुनीच्या अंतकरणात इतकं पाप होतं, इतकं पाप होतं, इतकं पाप होतं. त्यानं सांगितलं, मूर्ख नालायका, तुला अक्कल आहे का? तुला मोठं व्हायचं काही कळतं का? यांना चांगुलपणानं चोंबाळशील तर भीक मागशील. काय करायचं मामा? वाढ म्हणावं तूप. आणि दुर्योधन गरजला, वहिनी लवकर तूप वाढ, हा वेळ नाही, नाही तर आम्ही उठणार. चोळीची गाठ सुटली. तिच्या लक्षात आलं, डाव्या पंक्तीतले हे 78 लोक आहेत, त्याच्यातला एकही व्यक्ती आपल्याला मदत करणार नाही. उजवीकडे पाहिलं, ती परिस्थिती बघितल्याबरोबर 36 मधले 5 सोडून सगळे उठून गेले. नकोय म्हणले, या पंक्तीत बसणं उचित नाही. धर्माकडे पाहिल्याबरोबर धर्माने मान खाली घातली. त्यार्थी बाकीच्या 4 भावांनी हातातलं बकेट काही घेतलं नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं, आपलं पती पण आपलं हे तुपाचं बकेट हातातलं घेऊ शकत नाहीत. उलट धर्माने आवाज दिला, पांचाळी जी वाढ पटकन. मग ज्या वेळेला पती वाढ म्हणतात त्यार्थी दुर्योधनाची काय कथा. 2 क्रमांकाचं बिरड सुटलेलं. ज्या वेळेला 1 नंबरचं बिरड सुटेल त्यावेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीची आबरू रस्त्यावर येईल. किती पवित्र, किती पवित्र. वनवासामध्ये पांडव असताना 60,000 शिष्यासह दुर्वास वनवासात गेलते. आणि दुर्वासाने जेवायला मागितलं. 60,000 लोकायला वनवासात काय जेवायला देता येईल? तिथं का कढाया येतात का किराण्यासाठी दुकानं येतं? काही नाही तिथं. पण द्रौपदीने अंतःकरणात पंढरीतल्या मालकाचं स्मरण केलं आणि तेवढ्या अवकाशात डॉक्टर साहेब थोडंसं वारं सुटलं आणि वाऱ्याने द्रौपदीच्या पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या आणि एकाच बोटाचं नख पाहिलं दुर्वासाने, एकाच बोटाचं. या देशातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी राणीव संपत्ती कोण असेल? राज्याची, देशाची, त्या देशाची स्त्री आहे. तुम्हाला आवडणारा नेता सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुमच्या आवडीचा एखादा फॅमिली डॉक्टर असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय.
तुम्हाला आवडणारा एखादा दुकानदार असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारा एखादा महाराज, मृदंगाचार्य, गायक, कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य तो याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारी अष्टादश संत सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. तुम्हाला आवडणारे रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. महाराणा प्रताप सुद्धा या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाला त्याचे शिखर पाडल्याच्या नंतर त्या शिखरांचा जीर्णोद्धार करणारी देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्यातल्या त्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. किती पवित्र श्रीमंती आहे या देशाची, किती पवित्र. आणि त्या पवित्र स्त्रीच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वास जेवून बसले. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. इतकी पवित्र स्त्री, इतकी पवित्र. आणि त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची गाठ सुटते, जिचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वासासारखा 5 रागीट साधू होते. त्यांना पुराणामध्ये शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी. त्याच्यापैकी दुर्वास 1 नंबरचे रागीट होते. 2 नंबरला सांगता येईल कोण होतं? जमदग्नी. जाऊ द्या. 3 नंबरचे सगळ्या गोळ्या घेतल्या डॉक्टर साहेब, रिॲक्शन येत आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही वाटून दुपारी 1 घ्या, संध्याकाळी 1 घ्या असं लिहून देता. मग आजही आपण 2च गोळ्या घेऊ, राहिलेल्या 3 पुन्हा पाहू. विठाला अत्यंत रागीट दुर्वास, जिचं दर्शन घेतल्याच्या नंतर नुसतं पाहलो, इतकी पवित्र स्त्री, आणि तिच्यावर जर त्या आबरूचं संकट येत असेल, काय वाटत असेल हो त्या स्त्रीला? काय दुःख वाटत असेल तिला? 5 पती खाली माना घालते. त्यावेळेला जगाच्या मालकाची विनंती केली, प्रभू कोठे गुंतनाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतनाची द्वारकेच्या राया, विळकाच खया लावियेला लावियेला, विळकाच खया लावियेला. कोठे गुंतनासी द्वारकेच्या राया, कृष्णासी द्वारकेच्या राया, विळकाच खया विळकाच खया लावियेला. द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव वाढवानो. द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव तुमच्या अंतःकरणात राहू द्या. द्रौपदी देवाला भाऊ मानित होती, हा भाव मात्र अंतःकरणात जास्त राहू द्या. हे तसं काय नसतंय. ते का पाणी एक अडवायला येत असते, ते तिथून वाढवावं लागतंय. टाटरचं बटन नाही दाबल्यावर मोठं हिर किती भरलेली असली तर कुठून पाणी फेकील ती. विठाला विठाला. दादा म्हणायची. दादा या शब्दाचा अर्थ आहे भाऊ. भाऊ म्हणून दादा म्हणायची. दादा, अरे तुझ्यासारखे रक्ताच्या नात्यातले 2 पाठीराखे होते रे, त्याच्यातला एक गेलाय आणि एक जिवंत आहे, तो पांचाळ नगरीमध्ये आहे, येऊ शकत नाही रे. दादा परमपावन सात्विक सदाचारी पुण्यशील 5 पतीशी पाणी ग्रहण केलंय. धर्मनिरपेक्ष आहेत, सात्विक आहेत, सदाचारी आहेत, वारकरी आहेत. पांडव वारकरी होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. भजन करणारे आहेत. ते हातातलं बकेट घेऊ शकत नाहीत. दादा उलट वाढायला लावले रे. बघशील माझी दया येईल का दादा तुला? येईल दया. 2 नंबरचं बिरड सुटलेलं आहे, गाठ सुटलेली आहे.
आणि दुसरं बिरड 14 सेकंदात सुटणार आहे, फक्त 14 सेकंदात. आणि या 14 सेकंदात तूप वाढत असताना त्याला श्रद्धेनं हाक मारली, देवा बघ रे दादा बघ. आणि त्याच्यात तिनं एकच आड घातली, देवा तुझ्यासारख्या विश्वात व्यापून उरलेल्या जगदानंद कंद जगतपतीला काम सांगणं माझी लायकी नाही, पण माझं शरीर 2 लोकांना पाहू नये याच्याकरता तुला काम सांगते. पांडव तर पती आहेत, नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं काय, झाकलं पाहिलं काय. आणि 78 लोकांतले 2 जर काढून दिले तर बाकी सगळे हरामखोर होते. हरामखोर म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे वेडा. आणि येड्या माणसाला काय कळत असते, झाकलं पाहिलं काय आणि उघडं पाहिलं काय, वेडे. पण 2 ज्ञानी होते, एक द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. यायनं मात्र शरीर पाहू नये. सद आठवलं म्हणून सांगतोय. द्रोणाचार्याला ज्या वेळेला श्रुतीनं प्रश्न केलता वरे गेल्यावर, पितामह तुम्ही एवढे अधिकारी आहात, तुम्हाला 4 भीषण प्रतिज्ञा केल्या, 22 प्रतिज्ञा केल्या, म्हणून तुम्हाला पितामह भीष्माचार्य पदवी, भीषण प्रतिज्ञा 4 22 म्हणून पितामह भीष्माचार्य पदवी तुम्हाला प्राप्त झाली. आणि धडधड तुमच्या देखता चोळीची गाठ सुटल्यावर वाढणाऱ्या व्यक्तीला विडंबन करतात हे तुम्हाला पाहावं वाटलं. जीभ दातात दाबली आणि म्हाताऱ्यानं खाली पाहिलं. अडचणीत होतं म्हातारं, नाही तर म्हाताऱ्यानं सांगितलं असतं, हे दुर्योधन काय अक्कल आहे तुला, मोठी भाऊजाई आई समान असते, मूर्ख आहेस की काय. ऐकत नव्हता का दुर्योधन. एका गोष्टीत दबलेलं होतं म्हातारं. तुम्हाला एक कविता माहित असेल डॉक्टर साहेब, फार जुनी कविता आहे. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्यातून आपण वाचलो. आपल्यावर निजामाचं होतं मराठवाड्यावर, बाकी भारत देशावर पगडा इंग्रजांचा होता. इंग्रजात 2 हरामखोर लोक होते आणि त्याच्यामधल्या 2 पैकी एक इतका बुजदिल होता की तो जाणून बुजून गंध लावणाऱ्या शिपायाला त्रास द्यायचा. या काळे गुरुजी, या गंध लावणाऱ्या शिपायाला तो जाणून बुजून त्रास द्यायचा. काडतुसाला गायीची चरबी लावायचा. आणि डॉक्टर साहेब ते काडतूस दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला हिंदूची जी फौज होती, सैन्य होतं, या सैन्याच्या जिभेला गायीची चरबी लागायची. या पुढे या, चरबी लागायची. हदगावून आले ते, नांदेड मधलं हदगाव. विडाला 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 त्या काडतुसाला. गंध लावणाऱ्या शिपायाला दुःख वाटायचं, गाय आपल्यासाठी हिंदूची जननी आहे. या भारत देशामध्ये पवित्र म्हणून वेदानी पुराणांनी शास्त्रांनी जिचं वर्णन केलंय ती गौमाता आहे. आणि त्या गायीची चरबी आपल्या जिभेला, ओठाला लागते, दाताला लागते. फार काही झालं तर काडतूस तोरड्यावर ते थुकत असतील, पण जिभेला आणि दाताला, ओठाला ती चरबी लागत होती. त्या काळातल्या तात्विक व्यक्तीने एका शिपायाला गंध लावणाऱ्या गळ्यात तुळशीची कंठी होती, माळ होती तुळशीची, कपाळाला गंध होता. त्याला विचारलं, का रे तुला काही वाटत नाही, गायीची चरबी काडतुसाला लावली आणि तू तोडतोस. त्यानं हात डॉक्टर साहेब पोटावर ठेवला. याचा प्रश्न आहे रे, याचा प्रश्न आहे. त्याला त्या तात्विकाने एक कविता लिहिली. नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, न
च उलटे काळीज त्याचे. त्यानं सांगितलं अरे मी उलट्या काळजाचा नाहीये, भाकरीचा प्रश्न आहे रे. हे जाणून बुजून असं करतात रे. तसं भीष्म नावाचे पितामह एका ताटाखालचं ठराविक काळापुरतं मांजर झालते, नाईलाज होता. आणि या पवित्र द्रौपदीनं विटेवरच्या मालकाला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला भाऊ म्हणून हाक मारली, देवा फक्त या 2 पवित्र लोकांनी माझं शरीर बघू नये, बाकी जाऊ दे, हे सगळा करताय काय विषय नाही यांना. दुर्योधनाची मांडी दाबली उजवी शकुनीनं. दुर्योधन पुन्हा बोभावला, वहिनी साहेब. दुर्योधनाचं वाढा म्हणलेला आवाज ऐकल्याबरोबर मरण द्रौपदीला परवडत होतं. मरण 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 परवडत होतं मरण. एक फार दिवसापूर्वी माझ्या अभंग वाचनात आला, सर्पमाथा मनी, सर्पाच्या माथ्यावरला मणी. बुवा एक माफी मागून एक शब्द त्याच्यातलाचे, पतिव्रतेचे स्तन गेली या प्राण हाताने. भारत देशातली एका पवित्र स्त्री एका पातशाहीनं कोंडीत धरली. इतकी पवित्र इतकी पवित्र की अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडायचा. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. त्या प्रांतात यवन राजा होता. शक सांगता यायचं नाही, मला आठवण नाही आता, फार दिवसापूर्वी वाचले मी, 27 वर्षापूर्वी वाचलेलं आहे. आता मला तुम्ही वेळ देईनच वाचायला. तर त्या राजाने मनात आणलं होतं मी एक ना एक दिवस माझ्या अंतकरणातल्या कामाचं सुख हिच्या शरीरासोबत घेईल. त्या राजाचा प्रधान मुसलमानच होता, राजाही मुसलमान होता, पण त्याचा प्रधान इतका सात्विक होता. सरकार बोले नहीं मिलेंगी, बोले नहीं मिलेंगी. तर राजा म्हणला बेटा माझं खातू, माझ्या जातीचा असताना तुम्हाला म्हणतो ती मला भेटत नाही. नाही सरकार, मराठीत सांगतो. त्यानं सांगितलं त्या प्रांतात काही दिवस मी फिरलेलो आहे, मला त्या पवित्र स्त्रीचं आचरण मला माहित आहे, ती तुम्हाला नाही सापडणार, नाही सापडणार. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी तिचे पती बाहेर गेलेले आहेत आणि त्या दिवशी या नराधमानं त्या नगरीवर स्वारी केली. कळालं आपल्या या पवित्र शरीराकडे बघून ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झालाय, तो या पवित्र शरीराचे धिंदडे उडवणारे. वाड्याला 4 दरवाजे, ज्याला परस दरवाजा म्हणतात, हा पाठीमागून असतो. सरपण काडी वगैरे आणायचा. आता गॅस आहे, पूर्वीच्या काळात पावसाळ्यात त्याच्यात सगळं लागणारं सरपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवायचं. 8 महिन्याचं सरपण जायचा दरोजा होता. त्या दरोज्यातनं पाठीमागं गेली. परस दरोजाच्या पाठीमागं गाईचा गोठा आहे. गाईच्या गोठ्याच्या पाठीमागं वैरणीची एक फार मोठी वळई आहे आणि त्याच्या पलीकडे गाईला पाणी पिण्यासाठी एक विहीर होती. दिवस उन्हाळ्याचे होते, विहीर शुष्क झालेली होती. त्याच विहिरीमध्ये थोडंसं सरपण टाकलं. लवकर पेटण्यासाठी 10-5 पेंढ्या टाकल्या. वरूनही पेटून घेता येत होतं, पण तेवढा कडबा जळाल्यावर गाईनं काय खावा, विवेक काय असेल त्या बाईचा विचार करा. आणि तिनं त्या जीर्ण झालेल्या कोरड्या विहिरीमध्ये सरपण टाकलं. त्याच्यात थोड्याशा कडव्याच्या पेंढ्या टाकल्या, वरून इस्तू टाकला आणि ज्या वेळेला त्यानं ज्वाळा प्रज्वल्या त्यावेळेला तिनं ज्वार करून घेतलं. ज्वार ज्वार ज्वार. त्यावेळेला जो नराधम आला, पाठीमागचा प्रधान रडत होता, सरकार मैंने पहिले ही बोला था, नाही हात लावू देणार, नाही हात लावू देणार. इतकी पवित्र स्त्री या भारत देशाची, इतकी पवित्र, इतकी पवित्र. द्रौपदीनं सांगितलं तेव्हा
माझं प्रारब्ध जर गहन असेल तर आयुष्यभर एखाद्याची चाकरी करायला लाव, पण या पवित्र शरीराचं दर्शन नको रे देवा. मी आतापर्यंत निष्ठेनं तुझं चिंतन केलं असेल तर या सर्व चिंतनाची तिळांजली देऊन तुला समर्पित करते. पण सांभाळ हे पवित्र शरीर, सांभाळ सांभाळ. येत नव्हता. अशा वेळेला रडावं तर नालायकापाशी रडून काय फायदा आहे. अंतःकरणातून एक ध्वनी प्रगटला, बघ रे दादा, बघ 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 बघ. द्रौपदीचं देवावर किती प्रेम. एकदा देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. अहो रिकामा नाही तो कोणाचे काम ऐकायला. हाकेसरची धावायला वेडा आहे तो. एकदा बोट कापल्याचं निमित्त केलं. सख्या बहिणीकडे गेला सुभद्रेकडे, तिने चिंदी बांधली नाही. द्रौपदीकडे गेले. उद्धव पुढे आहेत. उद्धव पुढे असल्याच्या नंतर उद्धवाला पाहिलं. दादा आलात? उद्धव दादा जी हो आलोय. द्वारकेचे दादा नाही आले? आलेत ताईसाहेब. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर प्रभूला पाहिलं. दादा आलात? तुळशीपाशी उभी होती. पूर्वेकडे तोंड होतं. देवाचं तिच्याकडे तोंड. देवाच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न. दादा आलात? पाहते तर सदरा लाल झालेला आहे. काय झालंय? बोट कापले. फळ कापताना देवाचं कापलेलं बोट काळे गुरुजी द्रौपदीने डाव्या हातात दाबले. दादा मी चिंधी आणते रे तुझ्या करता. काम फुकट करत नाही सज्जनांनो, फुकट नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. घेत ते पैसे घेत नाही, फक्त एवढे भाव पाहिजे. बोट दाबलं मी घरातून चिंधी आणते. विवेक किती टोकाचा होता. द्रौपदीने विचार केला, तुळशी वृंदावनापाशी दाबलेलं बोट सोडून दिलं तर महालात जाऊन चिंदी वापस आणेपर्यंत रक्ताचे किती थेंब जातील वाया. त्याच्यापेक्षा आपल्या अंगावर तर पितांबर मोठा आहे. डाव्या हाताने बोट दाबलं, उजव्या हाताने डोक्यावरचा पदर खाली वळला. इथपर्यंत उद्धव काही म्हटले नाही. तोच पदर पुन्हा डाव्या बगलात दाबला आणि कोपरा वडणार. उद्धव आरडला, ताई. काय दादा? कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर बाईनं पदराकडनं नाटी फाडू नये. विस्तारपूर्वक नाही सांगत, वेगात सांगतोय. तरी पण द्रौपदीनं तो शब्द ऐकल्याच्या नंतर चिंदी फाडली आणि बांधली. चिंधी बांधी ते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ पण पुरावा आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. अभंगातला नाही, शपक आहे. नंतर कोणी विचकून याच्या करता लगेच सांगून टाकायचं. उद्धवानी पुन्हा विचारलं, ताई एक बोलू मी? ताई पुराण सांगते, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, किंवा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी सुद्धा बऱ्यापैकी कीर्तनात बोंबलतोय. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडते तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया कधीच पडत नाही तिनं 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी उपयोग नाही. तेव्हा नियमाची चौकट आहे. चौकटीच्या बाहेर केलेला, नियमाच्या आचारसंहितेच्या बाहेर केलेला परमार्थ कवडी मोल असतो. कवडी मोल असतो. आई वडिलांचं दर्शन घेणारा मुलगा इतका पवित्र, इतका पवित्र, किती पवित्र सांगू तुम्हाला. त्याच्या तुकोबराय पाया पडतात. गिरगावचा बाळ्या तर त्याचे पाय चाटीन. माय बापाची सेवा करणाऱ्या मुलाच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. आई वडिलांचं पालन करणाऱ्या तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय. देऊतले मालक, काळाच्या थुत्रीत आणणारा महात्मा, काळाच्या बोखंडीवर पाय देणारा माल, मोक्षाला लाथ आणणारा माणूस, मोक्षाला कामाला लावणारा व्यक्ती, काळाला सलाम करायला लावणारी तुकोबराय. नाव ऐकल्याबरोबर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. एवढ्या अधिकारावर आरूढ असणारी तुकोबराय आई वडिलांची सेवा करणाऱ्याला नमस्कार करतात. उद्धवानी प्रश्न केला, तसा श्रुतीने पण विचारला होता. उद्धवाचं सांगतोय,
उद्धवानं विचारलं, ताई मी तुला नमूद केलं ग तुझ्या कपाळावर कुंकू आहे, आणि कपाळाला कुंकू असणाऱ्या बाईनं पदराकडनं नाटी फाडत नसतात. द्रौपदी बोलत नव्हती. उद्धवाला वाटलं आता हिचं चुकलंय, पण उद्धवाच्या मनातली हडाळी जात नव्हती. द्रौपदी चुकू शकत नाही इतकी खात्री मात्र उद्धवाला होती. उद्धव नवविधा भक्तीतलं एक रत्न आहे, नवविधा भक्तीतलं एक रत्न. बरं बुवा, उद्धवानं विचार केला, विटेवरचा मालक सख्या बहिणीपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम करतो, त्या अर्थी द्रौपदी अधिकारी आहे, ही चुकणार नाही महाराज. म्हणून उद्धवानी पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं, ताई एक बोलू का ग? काय दादा, मी तुला सावध केलं तर पदरा कुन्नाटी फाडू नये, तरी का फाडलीस? टच 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 डोळ्यातून पाणी आलं. आणि उद्धवाला सांगितलं, दादा ऐकायचंच तुला? हो. कपाळावर कुंकू असल्यावर पतिव्रतेनं पदराकडून नाटी फाडू नये मला पुराण माहीत आहे, पण कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्याकरता नाटी फाडी रे उद्धवा, त्याच्याकरता नाटी. महाराज त्याला स्मरण नसल, त्यालाही आठवण नसल, त्यालाही माहित नसल आपल्यावर द्रौपदीचं इतकं प्रेम आहे. अरे एक नंबरच्या चोळीची गाठ, एक नंबरची गाठ सुटणार, 2 नंबरची सुटली होती. 2 गाठी असतात आणि ती 2 नंबरचं बिरड सुटणार. तेवढ्या अवकाशात हृदय इतकं कापरं भरत होतं की द्रौपदीनं 2 श्लोकात त्याचा अनुवाद सांगितला. मला जर ती प्रक्रिया आली असती तर योगानं शरीर पेटून घेतलं असतं. योगाच्या बळावर जसं या देशातल्या पवित्र स्त्रीनं एका हरामखोराचा शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून विहिरीत वार करून घेतलं होतं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिल्जी. आता उशिरा आठवलं थोडस. मग ही स्त्री इतकी तर द्रौपदी कमी असेल, पण योगानं शरीर संपवायची ताकद नव्हती असं म्हणणार नाही. पण दुसरे एक कारण होतं, जे आत्महत्या हे समस्येचं कारण नाही, निवारण नाही. नाही नाही नाही, दुःखाचं निवारण हे आत्महत्या नाही, दुःखावर मात करणं हे खरं जग नाही. आणि द्रौपदीने विचार केला, मला श्रुती बुजदिल म्हणील, नालायक म्हणील, मूर्ख म्हणील, पागल म्हणील, हिला प्रपंचाचं ज्ञान नाही म्हणील, पण अंतःकरणात दुःख खेळत होतं. आणि सूक्ष्म अशी ओठ हृदयाला कळ लागली, आता हे बिरड सुटणार आणि पवित्र शरीर पापी पाहणार. किती ओठ फाकले असतील माहिती? फक्त तिळ जापुरते, तिळ तिळ. आगा ओष्टास आणने सुस्थिती तिळाघ्राती जायते, पुराण सांगते. आणि तिळा एवढंच रूप धरलं पंढरपुरातल्या मालकानं, तिळा इतकंच. आणि त्या तिळा इतक्या रूपानं श्वासात प्रवेश केला आणि 2 हात शिल्लक झाले. 2 हात पहिले होते, डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात बुटकं आहे, आणि 2 हात त्याच्याकरता तयार झाले. ताई मी तुझ्या हृदयात आहे, मार सुटलेली गाठ चोळीची. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक आला. ऐकुनी बहिणीची करुणा, हा केसर शिवडी, 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 हा केसर शिवडी.
जगाचा मालक धावला. 18 मिनिटं वेळ शिल्लक आहे आपला. मी मगाशी बोलून गेलो, देव भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर त्याची जात पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही, त्याची गरिबी श्रीमंती पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही. एक पोरग राक्षसाच्या कुळात जन्माला आलं, राक्षसाच्या कुळात. ह्या 18-19 मिनिटात 2 प्रसंग बांधतो, पूर्णविराम. तुम्हाला त्रास देणार नाही, मोठी माणसं आहात तुम्ही. लांबून आलेत काळे सर. डॉक्टर साहेब सुद्धा बसलेत, त्यांना सारखे फोन येते. तुम्ही जसे अध्यात्मात आहात तसेच काही ठराविक डॉक्टर मला आध्यात्मिक क्षेत्रात पाहायला भेटले. आदरणीय डॉक्टर प्रदीपजी हुशे साहेब, जालना हॉस्पिटल. तुमच्यासारखंच पारमार्थिक क्षेत्रात त्यांचाही व्यासंग फार मोठा आहे. वा. बऱ्यापैकी डॉक्टर महाराष्ट्रात पाहायला भेटले, सात्विक. तुमच्यासारखी विद्वान शैक्षणिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी घेऊन तुम्ही कीर्तनात बसल्यावर आमचा एक स्वार्थ आहे. रात्री एक मंत्री कीर्तनात होते. मी त्यांना सुद्धा डॉक्टर साहेब असंच म्हणलं, तुम्ही आमच्या कीर्तनात बसले, आमचा एक स्वार्थ आहे. तुम्ही बसले म्हणजे आम्हाला पैशाचा पाऊस पडतोय असा स्वार्थ नाही. कारण शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेला, राजकीय क्षेत्रातला, वैद्यकीय क्षेत्रातला, व्यापार क्षेत्रातला, नाना प्रकारच्या उच्च स्थितीत गेलेल्या क्षेत्रातली व्यक्ती अध्यात्मात बसली की बाकीचे लोक लाजून परमार्थात येत असतात. म्हणून मोठ्यांनी अनुकरण केलं की बारकी करत असतात. काल्याच्या पंक्तीत गावातल्या 1 नंबरच्या श्रीमंत माणसानी वाढायचं टोपलं हातात घ्यायचं. गावात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे, त्यानं आधी टोपलं घ्यायचं भाताचं वाढायला. बाकीचे लोक भात वाढायला पळत येत. हे मुद्या घालून तिकूनच सांगतो, रामा इकडं कडी आण आणि नळला बकेट तू या. मोठ्यानं अनुकरण केलं की जे वडील जे करीते मोठ्यांनी करायचं. काल माघवारीला पंढरपूरला गेलो. मला माळी पहिल्याच 2 होत्या. वारकरी सांप्रदायिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महिन्याची वारकरी, ज्यांना सदाबाबा वारकरी म्हणतात, माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या गळ्यात 25-25 माळी होत्या. त्यांच्यातली एक बारीकशी माळ काढीन माझ्या गळ्यात घातली. राहू द्या म्हणले, महाराज वारीला येतात. हो. बाजूला घेतलं आणि कानात एक सांगितलं, महाराज एक विनंती, चंद्रभागेत आंघोळीला जात जा. म्हणलं जातो मी. ते पण जात जा म्हणले. म्हणलं पुन्हा म्हणलं नेमकं काय? ते म्हणले ऐका ना, जरा जुरा माणसानं डोक्यावर घेतलेल्या महाराजांनी चंद्रभागेत आंघोळ केलेली लोकांनी पाहिलं की बाकीची आंघोळी करतात. एका पवित्र वारकऱ्याचा कालचा हरिदिनीच्या दिवसचा संदेश, सदाबाबा वारकऱ्यांचा, निष्ठावंत वारकरी, ज्या वारकऱ्याला गुरुवर्य बंडातात्या मानतात, गुरुवर्य घुले बाबा मानतात, मोठी मोठी संस्थेची आदरीव लोक मानतात. निष्ठावंत वारकरी, निष्ठावंत. पाठीवर थाप टाकली, वा बाळू महाराज जायचं आंघोळीला. मला ते काल लक्षात आलं, म्हणून रात्री सुद्धा वाक्य वापरलं ना आजही वाक्य वापरलं की उच गेलेली, वरी गेलेली माणसं परमार्थात आली की बाकीचे मग येत असतात. गरज असते काळाची. गुरुजीचा हा वेज जरी असा असेल तरी ओरिजिनल शिक्षक आहेत बरं ते. हो, परमार्थात झोकून घेतलेला माणूस, रंगारूपाव जायचं नाही कोणाच्या. काही काहीचे कपडे टाईट असते तर बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला, त्याच्यावर काय नसते. ते कपड्यावर जायचं नसते, काय नसते. ते बाहेरच आपला झगपग फिरतो इकडे तिकडे, याच्या त्याच्या हाटेलीवर गुळमट पाणी पितो. बळच उभं राहिल्यावर दुसऱ्याला चहा पाजावत लागतो. दुकानात आल्यावर आहे का नाही, नका का काही वस्ती घेणं सांगावत लागते, घेतात चहा. अशी 2-4% तुमच्या नशिबाला भंगिरी असतेच. वरच्या रूपावर काय जायचं नाही. चला, राक्षसाच्या कुळातला भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी
उचलो निघेत कडेवरी भक्ती सुखे नाला. हात मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटला. कुठे नारायण? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, जळी स्थळे काष्टी पाशानी विठ्ठल व्याप. खांबात मारली लात, प्रगटलं. गुरगुर 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 रूप केलं, प्रगटलं. घेतलं मांडीवर. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला. विदारलं, टर 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 पोट फाटलं. आणि भक्त प्रल्हादाला कडेवर घेतलं. देवा, हाक मारल्यावर आलास रे, आलास रे हाक मारल्यावर. नरसिंह दाखिल तिकडे ते कॉम्प्युटरवर बसलेले. वेळेत ज्याला कळतंय त्याला तर शहाणं म्हणत असते. विठाला विठाला. एक म्हणला मला दिवाळीच्या दिवशी धुरुडा करायचा. सुंबळे आहेस का काय रे? धुरुडा दिवे लावून नसतो ना सुंबळ्या. हुशार आहे ते बिचारा. मारला ते. हा केसर शिवडीचा पुरावा झालाय. पण पुरावा ऐका ना पुढे. भक्त प्रल्हादानी सांगितलं, देवा मी तुझं भजन केलं याच्याकरता माझ्या हाकेला धावलास, पण बापाला मारलंस ना, बापाला मारलंस ना माझ्या, आणि मग आलासच कशा करता? देवानं सांगितलं, बाप जरी तुझा असेल पण विश्वाला त्रासदायक होता. नाव घेऊन येते देवाची. ब्रीद हिरण्यकश्यपूची, राक्षसाच्या कुळातलाय. भक्त प्रल्हादान पुन्हा वेठीच धरलो. अधिकारी माणसं भेट नाहीत कोणाच्या बापाला. देवाला सांगितलं, देवा राक्षसाचं कुळे म्हणून आम्हाला येडपट समजितोस. अरे महाराजाचं पोरग महाराज झालं काय नवलाची गोष्ट आहे. ज्याचा बाप 24 तास दारू पितोय त्याचं पोरग जर महाराज झाला असेल तर त्याची पाठ थापटायची. परंपरा नाही त्याला. बाकीचे भक्त एखाद्या परंपरेतून आले असतील, पण मी राक्षसाचं पोरग आहे ना, काही जाण ठेवणं. बर काळजी करू नको, तुझ्या कुळाला नाव ठेवत नाही. त्याच्या कुळातली सून केली. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराची मुलगी उषा, आणि उषा अनिरुद्धाला पत्नी केली. ही पंढरपुरातल्या मालकानं. नामधारकाच्या हाकेला धावतो इतकं नाही, मागचं पण मिटून टाकीतोय. हिम्मत नाही पुन्हा कोणाची राक्षसाच्या कुळाला वाईट म्हणायची. हो. तरी प्रल्हादाने विचारलं, म्हणले देवा बापाला मारलंस ना, जाऊ दे मुक्त करतो ना, पण मारलंस ना, लय पापी होता. किती पापी होता? नखाची आग आली, नखाचा दाह होऊ लागला. ज्याची जीभ भजन करीत नाही, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आणि ज्याची जीभ भजन करीत नाही ती सर्पिणी. आणि सर्पाच्या अंगात डॉक्टर साहेब विष असतंच, कमी अधिक प्रमाणात. काही जास्त विषारी, काही कमी विषारी, त्याच्यातले ज्ञानी आहात. विष असतंच. मग नाव घेत नाही त्याचं शरीर विषारी, म्हणून हे रक्त लागलंय. हिवराव टाकलं, सज्जने वाळिली त्याची सावली. हो. औदुंबरात टाकलं, दत्तात्रयानं शुद्ध केलं. आणि मोहाच्या पानात बोट रुतीली, इतकं विष गेलं. पिंडाच्या दिवशी त्याला मान आहे पानाचा, पण मोहाच्या पानात हिरण्यकश्यपूचं विष केलं. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. आणि या फुलाचं ज्यांनी पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. याला बी टाळ्याच वाजवायली. किती विष, किती विष. मग इतक्या विषारी माणसानं त्रास दिल्यावर एका भक्ता करता हा केसर शिवडी एक पुरावा देतो किशोरबा तुम्हाला. आणि भेटलाच वेळ तर नामदेव बा तुम्हाला बी देतो. पण थंडीचे दिवस येतं, लोकांना कोणाला शुगर वगैरे असती, त्रास देऊ नये. किती चांगले बैल असले तरी आपला बांधा आला की बैल आखडी पाहिजे. दुसऱ्याच्या रानात गेल्यावर धुरा फुटल्यावर कोर्ट कचेऱ्या भानगड्या असतील नाही का नाही, कशाला आगाऊपणा करायचा. आपला बांधा पुरतच. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात बदावर पडू द्याला आणि बांधाली यांना द्यालाय.
असे लय इडपट असतात ना, पावसाळ तोंडाला यायचे तेच बांधणं पोलीस स्टेशनला, दुसरे बंद हे सुरू. बांधायला नाही यांना द्यायला पाहिजे, मधात यांना द्यायला पाहिजे. हो, आज्यापासून काशा निघल्या नाही, बांधाल कोरी तू. हो, हो. बाप तर काशाच्या ढिगात जळाला, इतक्या रानात काशा तरी त्या काडीनं, आणि बांधाच्या कडीला आवत आलं की तिकून शेल्यावर पाय देतो. एकदा उताना झाला तो थोत्रात कणीस गेलं, ज्वारीचं नाही रुमण्याचं कणीस, रुमणं धरायला त्याला कणीस म्हणते, ते थोत्रात गेलं, पार दात पडले तरी बांधालाच यांना देतो. हा केसर शिवडी सांगते. कृतात्रेता युगामध्ये चला, प्रल्हाद राक्षसाच्या कुळातला आहे, द्रौपदी मानवी कुळातली आहे, शबरी करता पण धावला, लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली. योग पहा, पशुच्या कुळात एक साधू, वानर पशुची योनी भरत. मारुतीराय अग्रगण्य साधू आहेत, पण पैठणच्या मालकांनी योनीच्या बाबतीत पशु उपमा दिली. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वारकरी संप्रदायात अग्रगण्य मारुती आहे. आणि या तालमीतलं रत्न, संगतीचा परिणाम बघा ना, संगतीचा. पाला खाणारी वानर पण संगतीत मारुती राहायच्या. पाला खावोनी या वाहिले पर्वत, 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 बांधिला सेतू सिंधुवरी, बांधिला सेतू सिंधुवरी, बांधिला सेतू सिंधुवरी. पाला खाल्लाय, दगड वाहिलेत, पर्वत वाहिले, समुद्रावर सेतू बांधला. यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. धर्माचा ध्वज सांभाळण्याकरता वेगात सांगतो. कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू झाला, मारुतीराच्या पायावर देह पडला, हाडामासाचा गोळा पडला, चुरा झालेला होता. किती भजन करीत होता. भरलेला हात रावणाच्या कानाला लावला, रावण कुंभकर्णाचा हात तोडणार. तेवढ्या अवकाशात सांगितलं, दादा तुला राग येण्यासाठी नाही ऐकवत रे, पाहिनं रामप्रभूच्या पक्षातलं वानर मेल्यावर सुद्धा त्याचं रक्त राम राम म्हणते रे. मला एकच म्हणायचंय, इतके इमानदार माणसं ज्याच्या बाजूने ते आपल्याला ऐकणार नाही, त्याची बायको देऊन टाकणं. भावानं सांगूनही भंगिरेनं ऐकिलच नाही, इतका रावण रगील होता. चला, मारुतीरायनं तो पिंड उचलला, प्रभू रामचंद्राच्या हातावर दिला. प्रभू रामचंद्राने विचारला, हनुमंता हाडा मासाचा गोळा आहे, मास आहे, रक्त आहे, मज्जा आहे, तंतू आहे, हाड आहे, त्वचा आहे, काय? देवा जरा कानाच्या जवळ घेता का? त्याच्यातून राम नामाचा ध्वनी येत होता. त्यावेळेला हृदयाशी पिंड लावला आणि डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. पहाटेच्या वेळेला ब्राह्मी मुहूर्तावर समाधीचं मुहूर्त होतं आणि त्या मुहूर्तावर गंधमादनाला समाधी दिली आणि बिभीषणाला भिक्षा मागली. राजा, रावण मेल्यावर तुम्हाला राजा करतो, लंका देऊन टाकली, मागणार नाही, पण भीक याच्या करता मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहे त्या